नमस्कार मित्रांनो, नोकरी केंद्र या यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शासन या शासनामार्फत गृह विभागामध्ये या ठिकाणी 18,000 प्लस जागे आणि पदभरती सुरू झालेली आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला कॉन्स्टेबल, चालक, SRPF, कारागृह आणि बॅट्समन या विभागाची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या व्हिडिओमध्ये SRPF गट क्रमांक 5 दौंडचं या ठिकाणी फिजिकलचं वेळापत्रक आलेलं आहे, हे या ठिकाणी पाहणार आहोत. त्यापूर्वी आपलं चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. आता आपण असा व्हिडिओ सुरू करूया. ओके, तर मित्रांनो या ठिकाणी राज्य राखीव गट क्रमांक 5 दौंड या स्थापनेवरील दिनांक 19/6/2024 नुसार रोजीपासून सशस्त्र पोलीस शिपाई यांची मित्रांनो 230 रिक्त पदांची या ठिकाणी भरती घेण्याचे नियोजित केले आहे. त्या अनुषंगाने या कार्याच्या स्थापनेवर एकूण 14,762 उमेदवारांचे आवेदन अर्ज प्राप्त झालेले असून खालील प्रमाणे राज्य राखीव गट क्रमांक 5 चे आस्थापनेवरील परेड ग्राउंड सशस्त्र पोलीस शिपाई करता शारीरिक व मैदानी चाचणीकरता नियोजन करण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणी मित्रांनो नियोजन या ठिकाणी त्यांनी करण्यात आले आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला 14,762 वैध अर्ज या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. यामध्ये मित्रांनो जवळपास या ठिकाणी 15 दिवस या ठिकाणी तुमची या ठिकाणी फिजिकल होणार आहेत. यामध्ये मित्रांनो 19 तारखेला 500 विद्यार्थी, 20 तारखेला 700, त्याचबरोबर 21-22ला प्रत्येकी 1,000. त्याच्यानंतर या ठिकाणी मित्रांनो 22 तारखेला या ठिकाणी सुट्टी आहे, 22 तारखेला सुट्टी, 23 तारखेला या ठिकाणी रविवार सुट्टी, 24 तारखेला मित्रांनो 1,000, 25ला 1,000, 26ला 1,000, 27ला 1,000, 28ला 1,000, 29ला 1,000 विद्यार्थी या ठिकाणी बोलवले जाणार आहे. त्याचबरोबर 30 तारखेला मित्रांनो रविवार सुट्टी आहे. 1/7/24ला 1,000, 2/7/24ला 1,000, 3/7/24ला 1,000, 4/7/24ला 1,000, 5/7/24ला 1,000 आणि 6/7/2024ला 562 अशी एकूण 14,762 विद्यार्थी या ठिकाणी फिजिकल होणार आहे. तर मित्रांनो तुम्हाला पुढची नोटीस आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला सन 2022-23 पोलीस शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया खालील टप्प्यामध्ये राबवण्यात येणार आहे. यामध्ये मित्रांनो कोणकोणते टप्पे आहेत. यामध्ये पहिला आहे तो दिनांक 3/6/24 नंतर ऑनलाईन पद्धतीने प्राप्त झालेले आवेदन अर्ज घटक प्रमुखांना डाउनलोड करून घेण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. मग या ठिकाणी जे डबल फॉर्म आले असतात त्यांना या ठिकाणी 3/7/2024 नंतर या ठिकाणी तुम्हाला जे वैध फॉर्म आहेत या ठिकाणी फॉर्म डाउनलोड करता येणार. त्याचबरोबर या ठिकाणी पोलीस शिपाई या पदासाठी मित्रांनो तुम्हाला प्रथम 50 गुणांची शारीरिक चाचणी आणि त्याच्यानंतर या ठिकाणी सर्व जिल्ह्यामध्ये एकाच वेळी या ठिकाणी तुमची एक्झाम होणार आहे. त्याचनुसार या ठिकाणी चालकासाठी सुद्धा पहिल्यांदा या ठिकाणी तुम्हाला प्रथम 50 मार्काची या ठिकाणी शारीरिक चाचणी, त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला लेखी परीक्षा या ठिकाणी सर्व जिल्ह्यांसाठी एकत्र घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर बॅट्समनसाठी सुद्धा तेच या ठिकाणी क्रायटेरिया देण्यात आले आहेत. आणि राज्य राखीव दलासाठी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी पहिल्यांदा 100 गुणांचं या ठिकाणी फिजिकल घेण्यात येणार आहे. त्याच्यानंतर तुमची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला पोलीस शिपाई कारागृह ह्या पदासाठी मित्रांनो पहिल्यांदा 50 गुणांची शारीरिक चाचणी आणि त्याच्यानंतर लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी महायुतीकडून प्राप्त झालेल्या पोलीस भरतीसाठी आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवाराचे आवेदन अर्ज तपासून घटक प्रमुखांनी खात्री करावी. प्राप्त झालेल्या एकूण आवेदन अर्ज प्रत्येक दिवशी तारखेनिहाय किती उमेदवारांनी शारीरिक पात्रता चाचणी खात्री करावी. प्राप्त झालेले एकूण आवेदन अर्जानुसार प्रत्येक दिवशी तारखेनिहाय किती उमेदवारांनी शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे त्याबाबतचे मैदानी चाचणीचे सविस्तर वेळापत्रक तयार करून तसेच या कार्यालयास व माहिती विभागास पाठवण्यात येणार आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जे विभाग असतात, जे जिल्हे असतात त्यांनी तुमचं वैध अर्ज किती आहेत आणि तुम्ही किती दिवसाला वेळेने किती विद्यार्थ्यांचं फिजिकल घेऊ शकता हे या ठिकाणी माहितीला कळवावे लागणार. त्याचबरोबर या ठिकाणी 8वा पॉईंट आहे सर्वात महत्त्वाचा. भरती प्रक्रियेदरम्यान शारीरिक चाचणी दिनांक 19/6/24 पासून सुरू करण्याची असल्यास माहिती विभागास दिनांक 7/6/2024 या ठिकाणी 16 वाजेपर्यंत या ठिकाणी शारीरिक चाचणीचे वेळापत्रक खाली नमूद केलेल्या विवरण पत्रकात माहिती करावी लागणार आहे. त्यामध्ये तुम्हाला SRPFचं या ठिकाणी फॉर्मवरती या ठिकाणी वय किती आहेत आणि पात्रता वगैरे हे या ठिकाणी पाहणार. म्हणजे वयमर्यादेमध्ये वयमर्यादा 18 ते 25 वर्ष, जर कास्टमध्ये असला तर 30 वर्ष पण तुम्ही फॉर्म भरू शकणार होता. जर प्रकल्पग्रस्त 45, भूकंपग्रस्त 45 वर्ष आणि माजी सैनिक रिटायरमेंट 3 वर्ष पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकत होता. त्याचबरोबर एज्युकेशन होतं मित्रांनो 12वी पास या ठिकाणी तुमचं चालणार होतं. फिजिकल पात्रता असणार आहेत या ठिकाणी मेल कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करू शकतात. यामध्ये मित्रांनो हाईट 168 सेंटीमीटर, चेस्ट मित्रांनो 79 आणि फुगून
5 सेंटीमीटर जास्त या ठिकाणी राहणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला मैदानी चाचणी विचार केला तर मैदान 3 इव्हेंट असणार आहेत. यामध्ये मला 5 किलोमीटर धावणे 50 गुण, 100 मीटर धावणे 25 गुण, गोळाफेक 25 अशी 100 गुणांची या ठिकाणी फिजिकल होणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला शारीरिक चाचणीमध्ये किमान 50% गुण या ठिकाणी प्राप्त करायला लागणार. यामध्ये मित्रांनो तुम्हाला लेखीसाठी एकाच 10 विद्यार्थी या ठिकाणी 100 गुणाच्या लेखीसाठी तुम्हाला बोलवण्यात येणार. त्याचबरोबर एक मित्रांनो तुम्हाला लेखी परीक्षेमध्ये किमान 40% मार्क्स हे या ठिकाणी मिळवावे लागणार आहेत. त्याचबरोबर लेखी परीक्षेचा कालावधी हा 90 मिनिटाचा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला जे फिजिकल असणार आहे म्हणजे या ठिकाणी जेवढे SRPFचे विभाग आहेत त्या विभागाची एकाच वेळी या ठिकाणी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. ओके, तर मित्रांनो SRPF गट नंबर 5 या ठिकाणी वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले. कसं लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.